नमस्कार, मी सुनीता गाडीवडेर. आज झालं असं की प्रतीक्षाला बरं नव्हतं, त्यामुळं मी प्रतीक्षाला बरं नव्हतं म्हटलं, ती जेवली नव्हतं सकाळपासून त्यामुळं, आणि साबुदाणा भिजवलेलं होतं रडीच, असं काही ठरवून वगैरे नाही केली. तर साबुदाणा होतं तर पटकन म्हटलं चला, बटाटा पण होतं घरामध्ये, सगळं तर होतं. पावशेर साबुदाणा भिजवलेला होता, त्याच्यामध्ये अर्धा किलो बटाटा मी शिजवून व्यवस्थित छान असं मिश्रण त्याचं रेडी केली. कुटडा राहिले की मग वडा व्यवस्थित बनत नाही. मग हिरवा मिरची भरपूर टाकली, आम्हाला तिखट जास्त आवडतं झणझणीत. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 2-3 दाणा साखर टाकली. त्यानंतर छान असं त्याचा वडा गोळा रेडी केलेला आहे. पतला पतला लेयर एकदम छान बघू शकता. सगळे एक साथ मी रेडी करून ठेवले. एक एक बनवत बसले की गॅस पण वाया जातं. मग एक साथ रेडी केली तर माझ्याकडे रेडी होत आहे. तेल पण गरम झालेलं आहे. आता मी सोडले वडा मस्त असं. आज व्हिडिओ लेट ह्यासाठी येते की शिवश्री सुद्धा खूपच त्रास देत होता आणि प्रतीक्षाला बरं नव्हती. घरातलं कामं पण खूप होतं. उद्या अमावास्या आहे. घरातलं बाकीचं एक्स्ट्रा कामं वगैरे करावं लागतात. बाकी मी सगळं करून घेतली. त्यात माझा हात सुद्धा दुखत होतं थोडंसं. म्हणूनच तर चला, आता आमचं नाश्ता रेडी आहे, क्रिस्पी आणि मस्त टेस्टी. तुम्ही दहीसोबत पण खाऊ शकता किंवा सेपरेट त्याचं शेंगदाण्याची चटणी वगैरे सुद्धा रेडी करू शकता. मी तेल ह्यासाठी कमी टाकले की तळलेलं तेल दुसऱ्या भाज्यांमध्ये वापरले की चव नाही लागत, म्हणून मी कमीच तेल टाकलेलं होतं.